झी 24 तास एक पाऊल पुढे। अनधिकृत बांधकाम आणि मोबाईल टॉवर यामुळे सध्या पुणे महापालिकेचे उपायुक्त रमेश शेलार चांगलेच चर्चेत आहेत। एवढे धक्कादायक प्रकार उघड होऊनही महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी मात्र शेलारांना पाठीशी घातलंय। त्यामुळे पाठक नक्की कोणाच्या हिताची कामं करतायत असा महत्त्वाचा प्रश्न पुणेकरांना पडलाय। शेलार यांच्या विरोधात बातम्या देऊन तुम्ही काय चांगलं काम केलं? शेलार यांच्या विरोधात निगेटिव्ह बातम्या का देता? शेलार माझ्या हाताखालचा अधिकारी आहे, त्याची काय चौकशी करणार? रमेश शेलार यांना पाठीशी घालणारी ही सगळी वक्तव्य आहेत खुद्द महापालिका आयुक्तांची। शेलार प्रकरणावर उत्तर द्यायची सोडून आयुक्त महेश पाठक यांनी प्रसार माध्यमांनाच जाब विचारला आणि उपदेशाचे डोसही दिले। शेलार यांच्याच विषयावर कॅमेरासमोर बोलायला मात्र पाठक तयार नाही। फक्त सर चौकशी सुरू आहे एवढं जरी सांगितलं तुम्ही किंवा करू तुम्ही सांगा ना, तुम्ही चौकशी सुरू आहे फक्त सर चौकशी सुरू आहे एवढं जरी सांगितलं तुम्ही किंवा करू तुम्ही सांगा ना, तुम्ही चौकशी सुरू आहे फक्त सर चौकशी सुरू आहे एवढं जरी सांगितलं तुम्ही किंवा करू तुम्ही सांगा ना, तुम्ही चौकशी सुरू आहे। गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची पाठक यांची ही काही पहिली वेळ नाही। पुणे महापालिकेच्या इतिहासात सर्वात मोठ्या TDR घोटाळा प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन विधी सल्लागार रवींद्र थोरात यांना निलंबित करण्यात आलं। त्यांच्यावर फौजदारी कारवाईही सुरू आहे। त्या थोरातांना पाठक यांनी स्वतःच्या अधिकारात पुन्हा सेवेत घेतलं। एवढंच नाही तर त्यांच्याकडे पुन्हा विधी सल्लागार पदही सोपवलं। महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर सोमनाथ परदेशींच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार घडला। परदेशींकडे सनदच नसल्याचं उघड झालंय, तरीही ते महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदावर विराजमान आहेत, ते फक्त पाठक यांच्या आशीर्वादामुळेच। त्यामुळे शेलार प्रकरणात पाठक चौकशी करतील आणि त्यातून काही निष्पन्न होईल का याबाबत प्रश्नच आहे। हे कावळे नसून हे डोमकावळे आहेत। हे भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालतात, कारण याच्या आधी बरेच जे भ्रष्टाचारात अडकलेले अधिकारी आहेत, 7-7 वर्ष यांच्या केस चालू आहेत, जेलमध्ये जी लोक गेलेली आहेत त्यांनाही परत आयुक्तांनी कामावरती रुजू करून घेतलेले आहे। ज्युनियर इंजिनियरची जी भरती झाली त्याची कोर्टामध्ये केस चालू आहे, तिथे यांनी घोटाळा केलाय मध्येच। आणि रमेश शेलारांनी आकाश शिंदे या खात्यात पण मोठा भ्रष्टाचार केलाय, त्यामुळे आता गेल्याच आठवड्यात त्यांचं आकाश शिंदे खातं काढून घेतलेलं आहे आणि आता परत त्यांचा हा घोटाळा बाहेर आलाय। मग ज्या अधिकाऱ्यावरती एवढे ॲलिगेशन झालेले आहेत मग त्यांना त्या खुर्चीवरती ठेवलंय का? त्यांना सस्पेंड करावं। भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून पाठक थांबलेले नाहीत, तर अनेक घोटाळे आणि गैरव्यवहारांकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलंय। त्यामुळे महेश पाठक पुणेकरांसाठी महापालिकेचा कारभार चालवतात की गैरव्यवहारात अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी असा प्रश्न विचारला जातोय। गैरव्यवहारांचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका आयुक्त महेश पाठक यांनी घेतल्यामुळे ते आयुक्त पदावर असेपर्यंत पुणे महापालिकेत शेलार यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची चलती असेल हे स्पष्ट दिसतंय। तसेच भविष्यात पुणे महापालिकेत गैरव्यवहारांचे आरोप असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तर त्यात नवल वाटायला नको। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।